तर हॅलो हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे, तर संडे स्पेशल आज स्वतःसाठी काहीतरी थोडासा वेळ काढायचा स्वतःसाठी, म्हणून आज माझ्यासाठी आणि मुलीसाठी. तर माझ्या मुलीचे जे गुडघे आणि हाताचे कोपरे जे आहेत ते खूप काळे झाले आहेत, तर त्याच्यासाठी मी पाहू शकता हे किती काळे काळे झालेले आहे. पाहू शकता ते तर लागलंय तिला पडलेली, पण बघा हे सगळं एवढं पूर्ण काळं झालेलं आहे. हे बघा किती काळं काळं झालं. हे एल्बो पण बघा किती काळं काळं झालं दोन्ही पण. तर आता हे याचं हे घालवण्यासाठी आपल्याला घरच्या घरी म्हणजे मुलांना त्याच्यापासून काहीच साईड इफेक्ट होत नाही. सर्वप्रथम मी एक डिश घेतली आहे, त्याच्यात मी 1 चमचा आहे जे की 1 चमचा बेसन पीठ घेणार आहे, 1 चमचा तांदळाचे पीठ घेणार आहे, 2 चमचे थोडीशी हळद घ्यायची आहे. तर आता इथं थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडीशी टाकायची आहे, आणि थोडीशी कॉफी पावडर घ्यायची आहे. थोडी कमीच घ्यायची आहे, कारण का आपण लहान मुलांना नाही करतोय त्याच्यामुळे. तर याच्यामध्ये आता तुम्ही मुलांना जे तेल वापरत असेल ते टाका, किंवा कोकोनट ऑइल वापरलं तरीही चालेल. तर आता आपण इथं कोकोनट ऑइल टाकणार आहे. तर आता इथं 1 चमचावर कोकोनट ऑइल टाकायचं आहे, आणि याला छान असं पेस्ट बनवून घ्यायची याची. आता याच्यात थोडंसं आपल्याला पाणी देखील टाकायचं आहे, आणि याची छान अशी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता तुम्ही पाहू शकता अशी छानसर घट्टसर पेस्ट बनवून झाली. आणि जिथं जिथं लहान मुलांच्या काळं असतं, म्हणजे गुडघे काळे असतात, किंवा म्हणजे हे जे आपले एल्बो जे असतात ते काळे असतात, तर म्हणजे हाताचे जे कोपरे असतात ते काळे असतात, तर त्याच्यावरती लावायचं आणि 10 मिनिटं तसंच ठेवायचंय. 10 मिनिटानंतरला छान असं थोडंसं पाणी हे करून मी तुम्हाला सांगते पुढं कसं कसं करायचंय. तर आता इथं दोन्ही गुडघ्यांना मी लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे, आणि ते जे पेस्ट आहे लावलेली आपण ती छान अशी 10 मिनिटं सुकून द्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याने हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करायची त्याची, आणि मग हलक्या हाताने ते काढून टाकायचं आहे. तर पाहू शकता एल्बोला कसं लावून ते सुद्धा दोन्ही पण पायाचे आणि हाताचे दोन्ही सुद्धा पाण्यानेच धुवून काढायचे आहेत, पण डायरेक्ट पाणी न ओतता हलक्या हाताने मसाज करायचा आहे. सुकले. आता याला काय करायचं, थोडंसं असं पाणी टाकायचंय, आणि असं फक्त हलक्या हाताने असं आहे ना असं मसाज करायचंय, जेणेकरून जे डायरेक्ट नाही काढायचं असं धुवून, थोडंसं हलक्या हाताने जे आहे ते मसाज करायचं असं, म्हणजे ते आपोआप निघून जातं. म्हणजे वरतून पाणी टाकलं तरी ते जास्त घसरावं लागत नाही. लहान मुलांची स्किन कशी नाजूक असते, त्याच्यामुळे हे जे आहे हे छान असं मसाज करून घ्यायचंय. हे आता आमच्या मॅडमनी इथं लागून घेतलंय, त्याच्यामुळं साईडने हळूहळू चोळावं लागतंय मला. तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट बघा, पहिल्यांनी कसे होते हे एल्बो कसे होते, आणि आताचे बघा कसे. खूप फरक पडतो. तुम्ही जर महिन्यातून दोन वेळा तरी जर लावलं ना तर पूर्ण टॅनिंग. आता हे एकच टाइम लावलं तरी बघू शकतो तुम्ही किती फरक पडलाय. बघा किती काळं होतं, तर आता बघा कसं झालं. थोडं अजून आहे थोडंसं, पण हे 2-3 वेळा जर लावलं ना तुम्ही तर पूर्ण काळं होऊन जातं. कारण ते लहान मुलं कसं, हे लहान मुलांचं असं हात ठेवून किंवा घसरून वगैरे होऊन जातं. पाहू शकता किती खूप म्हणजे खूप फरक पडलाय बघा. पहिलं कसं होतं ना आता कसं होतं तुम्हाला कळेलच. तर हे सुद्धा पहा गुडघे बघा कसे होते, मगाशी तुम्हाला दाखवलेले मी, आणि आता कसे आहे. तर हे लागलेले आहे तिला, त्याच्याकडं दुर्लक्ष करा. ते पाहू शकता, हे सगळं आम्ही लागून घेतलेलं आहे. लहान मुलं जेव्हा पडतात किंवा हे करतात तेव्हा हे त्यांचे गुडघे जे आहेत ते काळेच होतात. तर पाहू शकता किती छान रिझल्ट भेटलाय.